प्रशांत कोरटकरची कळंबा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। त्याच्या जागी त्या जामीन अर्जावर 1 एप्रिल आता सुनावणी होणार आहे। दरम्यान प्रशांत कोरटकरला मदत केल्याप्रकरणी धीरज चौधरी कोल्हापूर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केलेली आहे। 3 तासाहून अधिक वेळ त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती पोलिसांनी केली होती। कोल्हापुरात फुटबॉल मैदानात खेळाडूंमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आहे। उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ही हाणामारी झाली आहे। पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळ या प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये हाणामारी झाली आणि पोलिसांनी खेळाडूंवर सौम्य लाठीमार करावा लागला। कोल्हापुरातल्या गांधीनगरमध्ये एका चोरट्याला रंग्यात पकडलेल्या पोलीस अधिकाऱ्याची कानशिलात बसताच या चोरट्यानं चोरीची कबुली दिली आणि दुकानातील लपवलेलं साहित्य एकामागे एक बाहेर काढलं। संबंधित चोरट्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी बिबट्याचा वावर दिसून आला आहे। धडसाचे खळे इथल्या दगडी घळांवर बिबट्यासह 2 बछड्यांचं दर्शन झालेलं आहे। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दिसते क्लिअर बघ। अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिना सोहळ्यानिमित्त अक्कलकोट नगरी भक्तांनी गजबजलेली आहे। आज पहाटेपासूनच शेकडो भाविक श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे आहेत। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामध्ये जवळपास 200 वर्षांची परंपरा असलेले श्री भैरवनाथ देवाची बगाड यात्रा उत्साहात संपन्न झाली आहे। पारंपरिक वाद्य आणि गुलाल खोबऱ्यांची उधळण करत भैरवनाथाच्या नावानं चांगभल्याच्या गजरात ही यात्रा पार पडली।